नमस्कार आहे माझं सर्वांना स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। महिलांसाठी आनंदाची बातमी, महिला स्टार्टअप योजना आता सुरू झालेली आहे। स्टार्टअप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेला आहे। व्यवसायासाठी 1 लाख कमीत कमी ते 25 लाख तुम्हाला अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। तर ते आनंदाची गोष्ट आहे महिलांसाठी। या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं, पात्रता काय आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही घेऊन येतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। GR मध्ये महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आपण पाहणार आहोत। ऑनलाईन अर्ज कोठे करायचा, कसं करायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहेत। पहा, हा GR आहे। महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्याची मान्यता देण्याबाबतचा हा अर्ज आहे। कधी हा आलेला आहे GR, तर 9 जुलै 2024ला आलेला आहे हा GR मध्ये आपण महत्त्वपूर्ण सर्व बाबी आपण पाहणार आहेत। तर बघा, प्रस्तावना काय आहे, तर महिलांना नेतृत्वातील स्टार्टअपसाठी विविध प्रकारचे आव्हाने आणि अडथळा सामोरे जावे लागते असे दिसून आले आहे। या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्याशिवाय आणि पुरेशा निधी अभावी यशस्वी होणे जिकिरीचे ठरते। महिला नेतृत्वातील स्टार्टअप शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीमधून उदयास येणारे स्टार्टअप यांना सुरुवातीपासून प्रोत्साहित करून राज्याला सुरू असणाऱ्या इन्क्युबेशन स्टार्टअपच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, तसेच प्रोटोटाईप बनवणे इत्यादीकरिता देखील सहाय्यक करणे आवश्यक आहे। बघा, हे असं स्टार्टअप सुरू केलेलं आहे। तसेच शहरी व ग्रामीण पातळीपर्यंत देखील स्टार्टअप परिसंस्थेत विकासामध्ये वाढ होईल। याकरिता महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरिता राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याबाबतची बाब शासनाच्या विचारधानी होती। तर बघा, हा असा GR आहे, म्हणजे प्रस्तावना आहे। तर बघा, शासन निर्णय आहे। राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावर पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर अशा प्रकारचा शासन निर्णय आहे। तर महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही स्कीम किंवा योजना राबविण्यात येत आहे। तर योजनेचे उद्दिष्ट आणि स्वरूप काय आहे? महाराष्ट्र राज्यातील महिलांना नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे, म्हणजे आर्थिक सहाय्य किंवा पाठबळ देणे हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे। राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे किंवा थोडंसं सपोर्ट करण्यासाठी किंवा अर्थसहाय्य पुरवण्यासाठी ही एक योजना आहे। राज्यातील महिलांना स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे किंवा कुणाजवळ म्हणजे महिलांना पैसे मागण्याची वेळ येऊ नये त्याच्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी ही अर्थव्यवस्था किंवा योजना राबवली गेली आहे। देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे किंवा महिलांचा म्हणजे सर्वाधिक स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून ओळखण्यासाठी ही स्कीम राबवली आहे, योजना दिली गेली आहे। महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे हे सुद्धा या योजनेचे उद्दिष्ट आहे। या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे निर्दिष्ट करण्यात आलेली मागासवर्गातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात येईल। राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान ₹1 लाख ते कमाल ₹25 लाख पर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल। बघा, तर कमीत कमी 1 लाख ते जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येईल। म्हणजे बघा, तुम्ही 1 लाखापासून ते 25 लाखापर्यंत याच्यामध्ये कोणतीही रक्कम तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं स्टार्टअप तसं असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही ही रक्कम काढू शकता किंवा उगच काढलं आणि काहीतरी केलं असं नाही जमणार। योजनेतील लाभार्थी पात्रता खालील बघा, पात्रता काय आहे योजनेसाठी? उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रियल इंटरनल ट्रेड, मान्यता प्राप्त महाराष्ट्र नाव नोंदणी महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स, म्हणजे तुमचं स्टार्टअपमध्ये नाव नोंदणी असायला पाहिजे। सदर स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे आवश्यक आहे। म्हणजे महिलांच्या संस्थापक किंवा सहसंस्थापक याच्यामध्ये 51% वाटा असायला पाहिजे।
महिलांना नेतृत्वातील स्टार्टअप किमान 1 वर्षापासून कार्यरत असावा। बघा हा किमान नेतृत्वातील स्टार्टअपचे वार्षिक उलाढाल ₹10 लाख ते ₹1 कोटीपर्यंत असावी। बघा उलाढाल वार्षिक स्टार्टअपची उलाढाल 10 लाख ते 1 कोटीपर्यंत असावी। महिलांना नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपाची आर्थिक लाभ घेतलेला नसावा, म्हणजे कोणत्याही शासकीय स्कीम असेल तर ती घेतलेली नसावी। सदर योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे। आपण योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया व लाभार्थी निवड। बघा सदर योजनेकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निःशुल्क अर्ज करता येईल। बघा हे WWMS मिशन्स इन ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचं, कशा पद्धतीने भरायचा ही संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ येत राहतील। अर्ज करण्यासाठी कंपनीची प्रस्तावना, कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे, MCA, DPIT मान्यता प्रमाणपत्रे ही कागदपत्रे तुम्हाला लागतील। बघा अशा प्रकारचे तुम्हाला कागदपत्रे सुद्धा गरजेचे आहेत। प्राप्त अर्जापैकी आवश्यक प्रोमोजिंग नाविन्यपूर्ण, इनोव्हेटिव्ह व प्रभावित हाय इम्पॅक्ट स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येईल। म्हणजे तुम्ही अर्ज केला त्याच्यापैकी असं तुमच्यामध्ये नाविन्यपूर्ण, प्रभावी किंवा स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येईल। म्हणजे याच्यामधले निवडून सगळेच अर्ज भरतील, म्हणजे सगळ्यांचेच अर्ज मान्य करतील असं नाही आहे। त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण, प्रभावी आणि म्हणजे स्टार्टअपला प्राधान्य देण्यात येईल। प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपला विशेष प्राधान्य देईल, म्हणजे याच्यामध्ये तुमचा फायदा आणि अनेक लोकांना रोजगार तुमच्या स्टार्टअपद्वारे काम भेटेल, त्यांना तुमच्या ही योजना लाभ देण्यात येईल। आयुक्त कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करतील। या समितीमार्फत प्राप्त अर्जामधील निकषानुसार पात्र ठरणाऱ्या स्टार्टअपचे सादरीकरण सत्र घेण्यात येईल व मूल्यांकन निरीक्षकाद्वारे स्टार्टअपची निवड करण्यात येईल। याकरिता स्टार्टअप क्षेत्रातील, बँकिंग क्षेत्रातील अग्रणी संस्थेमध्ये सहकार्य कार्यवाही करण्यात येईल। बघा हे असं सगळं माहिती दिलेली आहे की म्हणजे कसं तुम्ही पात्र आहे ते ठरवण्यासाठी हे असं चौकशी केली जाईल आणि अशा प्रकारे तुम्हाला योजना भेटेल। योजनेचे लाभ विस्तृत करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी, योजनेच्या एकूण रकमेच्या 1% निधी खर्च करण्यात येईल। म्हणजे तुम्हाला तो स्टार्टअप चालू करायचा आणि तुम्ही त्यांच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही फक्त 1% निधी खर्च करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही। बघा हा अशा प्रकारची योजना आहे, तुम्हाला कशी वाटते आणि या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी तुम्ही महिलांना हा व्हिडिओ शेअर करू शकता। आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया अर्ज कसा सादर करायचा आणि अर्ज कसा भरायचा ही संपूर्ण माहिती मी देणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।